आज आपण बनवतोय सकाळच्या गडबडीमध्ये मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी बटाट्याचा पराठा. तर बटाटे कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून उकडून घेतलेले आहेत. आता हे छान मॅश करून घ्यायचे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर व्यवस्थित मॅश करून घ्यायचे किंवा मॅशरनी. आता तडका पॅन ठेवला आहे. त्यामध्ये 1 पळी तेल टाकले, अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे आणि इथं अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतलेली आहे, अर्धा चमचा. आता याच्यामध्ये मीडियम साइज बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. हा कांदा बऱ्यापैकी नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर हे कांदा परतताना गॅसची आहे ती मोठा ठेवायचा, म्हणजे कांदा पटकन परतला जाईल. रोज तेच नाश्ता किंवा एकच नाश्ता खायचा सुद्धा कंटाळा येतो. थोडंसं वेगळ्या प्रकारे जर काहीतरी केलं तर सर्वच जण आवडीने खातात. मुलांना डब्याला सुद्धा रोज काय द्यावं तर हा प्रश्न पडतो. तर एकदा हा पराठा नक्की ट्राय करा. चुटकीभर हिंग टाकून घेतले, अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे, पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतले, अर्धा चमचा मीठ आणि पराठ्याची चव वाढवण्यासाठी अर्धा चमचा कलोंजी टाकून घेतलेली आहे. तर यामुळे पराठा इतका भन्नाट चवीचा लागतो ना, तर तुम्ही एकदा ट्राय केल्यानंतर अशा प्रकारे नेहमी बनवाल हे मात्र नक्की. आता हे छान परतून घ्यायचं आहे. मसाले टाकल्यानंतर गॅस लो फ्लेमवर करायचा आहे. जास्त गॅस ठेवला तर मसाले करपू शकतात. आता इथं पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा ते 1 चमचा धने जिरे पावडर टाकून घ्यायचे आहे. परत याला मिक्स करून घ्यायचंय. हे मसाले छान परतून झाले की मॅश करून घेतलेला बटाटा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि इथं मोठा बटाटा वापरल्यामुळे पटकन कोरडा सुद्धा होतो, असा ओलसरपणा त्यामध्ये राहत नाही. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं व्यवस्थित मिक्स करून घ्याल तेवढं सर्व मसाला ह्या बटाट्याला लागतो आणि कलोंजी टाकल्यामुळे इतकी भन्नाट चव ह्या पराठ्याची लागते ना, तर हे मिश्रण तुम्ही अनेक प्रकारमध्ये सुद्धा वापरू शकता. आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. मिक्स केल्याच्या नंतर याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घेऊन परत एकदा थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पराठ्यासाठीचं मसाला तयार होतो. आता याचे किती पराठे करायचे त्याच्यानुसार गोळे तयार करून घ्यायचे आहेत. पीठ मळून ठेवलं होतं, याची क्लिप मी टाकलेली नाही. पीठ छान नरम असं मळून घेतल्यामुळे पराठा मऊ होतो. आता याचा उंडा तयार करून घेतला आहे. थोडासा असा वाटीचा आकार द्यायचा आणि त्यामध्ये हा गोळा ठेवून याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने छान असा लाटून घ्यायचा आहे. आपण पुरणपोळी करतो तशा प्रकारे. बटाटा मोठं राहू नये म्हणून छान असं मॅश केल्यामुळे बटाट्याचा पराठा बिलकुल फुटत वगैरे नाही. उंडा तयार करून घेतल्यामुळे बटाटा शेवटपर्यंत काटोकाट जातं आणि पराठा मध्येच असा चिटकत नाही किंवा फुटत नाही. छान असा मीडियम साईजचा लाटून घेतल्यावर तवा हाय फ्लेमवर गरम करून घेतला आहे. टाकून घेतल्यानंतर पलटून घेतलेला आहे. आता इथं तेल लावून किंवा तूप लावून आलटून पलटून हा पराठा छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे. तर हा पराठा गरमागरम दहीसोबत खा किंवा असंच फक्त पराठा जरी खाल्ला ना चवीला खूप भन्नाट होतो. आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.